शिरढोण तालुका शिरोळ ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत ऐनवेळच्या दारूबंदी विषयावरून गदारोळ झाला। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण सभेच्या अध्यक्ष सरपंच शर्मिला टाकवडे यांनी बेकायदेशीर अवैध धंद्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला। बंद नाही केलं तर त्या मिळकतीवर ती मिळकत सील केली जाईल ग्रामपंचायत मार्फत। प्रजासत्ताक दिनी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळच्या विषयावर ग्रामसभेत दारूबंदी ठराव झाला असताना गावात राजरोज दारू विक्री तसेच अवैध धंदे चालू आहेत, त्यावर काय कारवाई केली असा प्रश्न सचिन माणिक कोळी यांनी उपस्थित करत ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे यांना चांगलंच धारेवर धरलं। गावात जर बेकायदेशीर अवैध धंदे चालत असतील तर ग्रामपंचायतीने रितसर परमिट रूम, बियर बार यास चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली। नंतर काही काळ ग्रामसेवक ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादी झाली। त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बीट अंमलदार विवेक कराडे, पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी ग्रामस्थांना शांत केलं। त्यानंतर पुन्हा सभेस सुरुवात झाली। अखेर बेकायदेशीर दारू विक्री तसंच अवैध धंदे चालू असल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची मालमत्ता सील करण्याचं आश्वासन सरपंच शर्मिला टाकवडे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला। ग्रामसभेत विकास कामावर चर्चा करण्यापेक्षा गावात दारू विक्री कशी चालू करता येईल यावर जास्त वेळ चर्चा झाली। वास्तविक पाहता 2 कोटी रुपयाची जलजीवन योजना, शिरढोण कुरुंदवाड डांबरीकरण रस्ता, बाह्यवळण रस्ता, दर्गा चौकातील वाहतुकीची कोंडी अशी गावातील बरीच विकास कामे रगडली आहेत। निधी मंजूर असून देखील कामे होईनात। उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न नाहीत यावर चर्चा होणं अपेक्षित होतं। गावातील नेत्यांचं गावात लक्ष नसल्याने गावाची अधोगती होत चालली आहे। यावेळी चर्चेत शाहीर बांधार, मनोज गुरवाण, अभय भोसले, पिंटू हावगुंडे, पंकज सासने यांनी भाग घेतला होता। यावेळी उपसरपंच शिवानंद कोरबू, पोलीस पाटील अनुराधा जाधव, तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब हेरवाडे, आरिफ मुजावर, रवी कांबळे, भास्कर कुंभार, शक्ती पाटील, सागर भंडारे, रेश्मा चौधरी, मालन कुंभार, ललिता जाधव, तेजस्विनी पाटील, संगीता मगदूम, जबार नालबंद आदी उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।